पाशाबाई मोमीन. पाशाबाई मोमीन बोलतो मी, वार्ड क्रमांक 5. या प्रभागातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे? त्या वार्डात गेल्या 8-9 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे आणि गल्लीतल्या लोकांची समस्या आहे बोर, पिण्यासाठी पाणी याची व्यवस्था करणे. नगरसेवकाला सर्व लोकांनी सांगितलेलं आहे की ह्या गल्लीमध्ये पाणी नाही, स्वच्छता होत नाही, याची काळजी घ्या. तर नगरसेवकांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निवडून आल्यानंतर तुमची जी समस्या आहे ती आम्ही लवकरात लवकर सोडू, असं नगरसेवकांनी म्हटलेलं आहे. गेल्या 5 वर्षात तुमच्या परिसरात काही बदल झाला आहे का? आमच्या परिसरात काहीच बदल झाला नाही. 3.5 वर्ष तर नगरसेवक नव्हतेच आणि 5 वर्षाखाली जे नगरसेवक होते त्यांनी एकदा दोनदा आमची भेटी घेतले आणि आम्हाला आश्वासन दिले की तुमची जी राहिलेली पूर्ण कामं आम्ही करण्याची जबाबदारी आता सध्या आम्ही घेत आहोत, याची काळजी करू नका. अशी लोक आणि त्यांना विचारले की भाई आमच्या वार्डात तुम्ही काय करणार, आमच्या समस्या बद्दल काय बोलणार आणि किंवा ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार. सध्याचा नगरसेवक तुम्हाला सहज भेटतो का? सध्याचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे हे सहज भेटतात आम्हाला आणि आम्ही समस्या आमची जी सांगितली होती तात्काळ नियोजन करण्यासाठी सदैव तयार राहतात. यावेळी तुमचं मत विकासासाठी आहे का बदलसाठी आहे? यावेळेस आमचं मत विकास आणि बदल म्हणजे काय माहितीये का, आम्हाला आमच्या वार्डात नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे हा चांगला व्यक्ती असून आणि सर्व लोकांना माहीत आहे की विक्रम गोजमगुंडे हा काम करणारा माणूस आहे, म्हणून त्याला जास्त पसंती दिलेली आहे वार्ड क्रमांक 5 मध्ये. रस्ते आणि स्वच्छतेची स्थिती कशी आहे? रस्ते तर एक आमच्या मस्जिद समोर जी रस्ता खराब झालेला आहे, ते नमाज पडणारे लोक तिथं नेहमी आम्ही नमाजला 5 टायमाला जात असताना लोक सांगतात की बाबा इथं रोड का होत नाही. समस्या आमची फार मोठी आहे. 5 वर्ष झाले अंधारामध्ये लहान मुलं किंवा वृद्ध माणसं पडतात रात्री लाईट नसल्यामुळं. तर आम्ही नगरसेवकाला सांगितलं की बाबा इथला रस्ता पहिले दुरुस्त करा. कॅमेऱ्यासमोर मी आव्हान असं करतो की वार्ड क्रमांक 5 मधील नागरिक सुजाण आहेत आणि विक्रांत गोजमगुंडे हा पहिली पसंती वार्ड क्रमांक 5 मध्ये विक्रांत गोजमगुंडेला पहिली पसंती लोकांनी दिलेली आहे. हे माणूस काम करणारा आहे. त्या राहिलेले फक्त आमच्या एक मस्जिद समोरचा रोड राहिलेला आहे. ती रोड त्वरित त्यांनी काम करून द्यावं. त्या रोडचं त्या लोकांची फार जुनी मागणी आहे. म्हणजे 4 वर्ष झाले तिथे खड्डे आहेत आणि लेकरं कुत्रे बित्रे काय आहे ती सर्व तकलीफ लोकांना होत आहे. तरी ह्याची लवकर ताबडतोब नियोजन करून द्यावं ही लोकांची मागणी आहे.